फ्रेंड्स, हे बघा तुमची लाडकी दीक्षा आज चपात्या लाट राहिली. हे बघा चपात्या लाट राहिली ती तिकडं आणि इकडं मम्मी आहे ना शेकू राहिली चपात्या. दीक्षा लाट राहिली. हाय फ्रेंड, आज मी आहे ना चपात्या करणार आहे. तुम्ही या खायला माझ्या हातच्या चपात्या. या मित्रांनो खायला दीदीच्या हातच्या चपात्या. हे बघा ही चपाती झालेली एक तिकडं लाट राहिली दीदी. हे बघा दीदी लाट राहिली. हे बघा आज मम्मीने आहे ना आलू मटरची भाजी केलेली आहे आणि याच्यात पुलाव आहे, व्हेज पुलाव. ही भाजी आहे, याच्यात व्हेज पुलाव. तुम्ही पण असे तुमच्या मम्मीने काम सांगितले असे चपात्या करता का? हे बघा दीदी कशी चपात्या करतीये. त्याच्यावरती पीठ टाकलंय, आता डबल टाकलंय मागून पुढून. मग आता ती लाटतीये. जोर दे असं जोरात. खूप छान लाटू राहिली ती. मला आज मम्मी म्हणली होती तू काहीच काम करीत नाही म्हणून तर मी लगेच चपात्या करायला बसली. चपात्या कर राहिली. किती गोल केली तिने, कशी गोल केली, गोल गोल. आता मम्मीने ती शेकायला टाकली. आता हे बघा दुसरी घेतली लाटायला. हे बघा तिकडे टाकली चपाती शेकायला. हा अगं थांबा आहे लावतो. आता तेल टाकलंय त्याच्यावरती, त्या मागून पुढून दोन्हीकडून तेल टाकलंय आणि शेकू राहिली. दीदी इकडे चपात्या लाटती दुसरी. माझी आजी आहे ना आमच्या शेजारी इथं दुकान आहे तिथं बसायला गेली होती. बघा आता चालली त्या तिकडे बाहेर आहे आजी, पाणी पिऊ राहिली. तांदळा देऊ ना पाणी. आता पीठ टाकलंय. चपाती झाली. किती छान आहे. हे बघा ही तिसरी. आता ही एक लाटू राहिली चौथी. आज माझ्या आजच्या चपात्या आहेत. माझी मम्मी, माझा दादा आणि आजी, पप्पा हे सगळे खाणार आहे. बघू त्यांना चपात्या कशा आवडतात. थांब नाही लावतो.
एक्स्ट्रा और 6 OTT ऐप्स भी आपके रिचार्ज जानने के लिए 87503 पर हे बघा मित्रांनो किती गोल लाटली. आता तीच तिकडे शेकायला टाकली आणि आता ही एक तेल लावायचं. आता दीदी तेल लावतीये. तिला गोल करताना येते त्याच्यामुळे मम्मीने करून दिलाय. भेटत तिकडं चपात मम्मीने अशा चपात्या सांगितल्या ना तर आहे ना तुम्ही पण असेच गोल लाटायच्या माझ्यासाठी. असे काटाला हे बघा दीदीने किती चमत्कार केले आणि किती छान आहे. आता हे बघा ही झाली. असं काढून घ्या मध्ये ती तिकडे टाकली शिकायला आणि ही अजून सकाळची स्वयंपाकघरात कायमच व्यक्तीच असते ना. गेल्या काही वर्षात मी असंच इमॅजिन करत होते की मी चहा करते आणि तेवढ्यात नवीन नवीन लग्न झालेली माझी सून येते घाईवर भरी आणि म्हणते सॉरी आई मला उशीर झाला चहा तुम्ही करता आणि आता तसंच झालं बघ. म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालं.
आणि चहाला हे भांड छोटं होईल ना, मी दुसरं बघतो. नाही हे भांड पुढे. अगं ह्या घरात सगळेच चहा पित नाहीत. काल तू सगळ्यांसाठी खूपच चांगली चहा केला म्हणून मी काही बोलले नाही. पण चहा आम्ही चौघे म्हणजे मी, आमचे हे वसुताई आणि इथून म्हणतो. आम्हाला आलं घातलेला छान भरपूर उकळलेला कडक चहा आवडतो. चहा आणि पिऊ चहा कॉफी पीत नाहीत. मंजू त्यांना लिंबू पिऊन कोरा चहा, रम्याला ब्लॅक कॉफी, पाचला मंजू. असं करून लाटायचं. काठ लाटायचे राहायचे सगळी व्यवस्थित. आणि जिरा पत्ता चहावाला आहे. आणि तो चहा स्वतः खूप छान करतो. पण मूळ असेल तेव्हा. तुला काय आवडतं, चहा की कॉफी? मला चहा हवा. हे बघा ही एक झाली की छान आहे. माझं पटवणीसाठी कावड्या तयार आहे का बघतेस का? आज मी हे सगळं कर. मी करते. तू कावड्या तयार का बघ ना. आता ही टाकली शेकायला आणि शेवटची मोठं बोलतो जास्त. आता ती तेल लावतीये. शांतपणे विचार कर. मला वाटतं तू तुझ्या या लग्नाला एक चांगला ही झाली. सारखी लागतं गोल अशी काय लागते. झाली आता शेवटची. आता ही माझ्या परतुरीसाठी मुलींना घेऊन जायला हवं.
विचित्र परिस्थितीत लग्न झालंय तरी तुम्हाला सगळ्या रीती पाळायच्या. पण तुमच्यामध्ये आणि गाववाल्यांमध्ये फरक काय? जीव जाईपर्यंत त्यांना परंपरा पाळायची होती आणि आता तू पाळशील का? गोड वातावरण झालंय ना तरी सुद्धा रीती पाळायच्या. वा. पण गंमत काय म्हणते सगळं म्हणजे मला सगळ्या रीतीसाठी पाळायच्या आहेत पण तुमच्या मुलींना एकही रीत पाळण्यात इंटरेस्टच नाही. इकडून सारखी लाट नको या, मधीच लाट नको, सगळीकडून लाट नको. इतकं समजावलं पण त्यांनी एकही रीत पाळली नाही. कुठे आहेत मुली तुमच्या? शारदा, खूप छान संस्कार केले ना त्या मुलींवर. ग्रहप्रवेशापासून या दोघींची नाटकं सुरू होती. तू उखाणा घ्या म्हटलं तर एकीनेही उखाणा घेतला नाही. वसवत्या काय वसवत्या? हे बघ नंदिनी, तोपर्यंत तू आली नव्हतीस ना म्हणून तुला काही माहिती नाहीये नक्की काय झालं. ती काव्या, तिने काय केलं माहिती? ते टाकली. मी बोलते मला सगळ्या कलशाला पायाने लाथाडलं. मित्रांनो, तिच्या चपात्या लाटून झाल्या आहेत. आता ही फक्त एकच शेकू राहिली, शेवटची. विश्वास बसत नसेल ना तर रम्याला विचार. रम्याला कशाला? काव्यालाच विचारा ना. मस्त गरमागरम जेवण बनव. माझ्या आवडीचं नाही ना, काव्याच्या आवडीचं. माझी आवड पूर्ण करायची ताकद आणि इच्छा काय करायचं विचारायचं. काव्या जिद्दीने जीवा ठरल्याशिवाय गप्प हे बसला. बघा ही चपाती कशी फुगली माझी. नंदिनी आणि जीवाचा डिवोर्स झाला. जीवाने तर माझ्यासाठी केलं पण मी काहीच करू शकले नाही. म्हणून मी ठरवलं काही झालं तरी हे लग्न वेगळं आहे. हे बघा मित्रांनो, तिने किती चपात्या केल्या, किती छान आहे. तुम्हाला जर का आमच्या चपात्या आवडल्या तर